नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा घेऊन आलो एक नवीन व्लॉग आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे ते. आता ॲक्च्युली आषाढी एकादशी आहे आज शनिवारी, पण आपण वारी नाही चाललो, आपण चाललोय. ओ आपला मित्र आलेला आहे. वी आर गोइंग टू वारी. आषाढी आहे शनिवारी, पण आपण चाललोय रिंगणासाठी. रिंगण होणार आहे वाखरीला, सो तिकडे आपण जाणार आहोत रिंगण बघायला, अनुभवायला. गेल्या वर्षी आपण गेलेलो, ह्या वर्षी चाललोय. या वर्षी नाश्ता स्पॉन्सर आहे सायरस कडून. येता जाताना 2 टाइमचा नाश्ता माझ्याकडून, जेवण ह्याच्याकडून. जेवण मित्रांनो, गव्हर्नमेंटने आपल्याला मेसेज बघा काय केलाय. गव्हर्नमेंटचा मेसेज आलाय, घरातून बाहेर पडू नका. शुगर केनचे मालक आल्यात मोदक स्टुडिओ मध्ये पहिल्यांदा. मी शूट नाही करणार, केलं तरच करेन. काय रे मित्रा, आज मला हे करायचं आहे, एक्सपिरियन्स करायचे. एक्सपिरियन्स. अरे पण तुझं हे नाही ना इंटरव्ह्यू वगैरे? नाही बस झाला, यावर्षी बस झालं. रामकृष्ण रे लांबूनच. मित्रा, आवर जर्नी इज जस्ट गोइंग टू कमेन्स. मित्रांनो, आपली गाडी आली आहे आणि कोणतरी अजून पण आलं. आपला ड्रायव्हर बरोबर नाही मित्रांनो, कारण की तो कुठे पण थांबवतोय. भाई पाऊस कुठे पण थांबवतोय, बरोबर नाही. तर मित्रांनो, आपण गाडीत बसलेलो आहे. मागे तुम्हाला प्रज्वल गावडे दिसत असेल. नारियल वर तुम्हाला आत्माराम तुकाराम मेढेचा जोक आठवला. रिअल पाणी नारियल पाणी. मी हे वाटतोय रे अभिजित दिपके. ह्याला पहिला उतरवा. आज समस्त मित्र परिवार आमचा पंढरपूरला तुझ्या दर्शनाला येतोय रे महाराजा. होय महाराजा. सर्व असत खेळत येतात, सर्वांना पुन्हा असंच हसत खेळत आपल्या घरी पोचू दे रे महाराजा. होय महाराजा. 2चे 4, 4चे 6 लवकर होऊ देत. होय महाराजा. मोरया. चला चला आता निघूया भाई, पाऊस जोरात येतोय. तर तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आमच्या नेहमीच्या स्पॉटला, फूड कोर्ट कैलाश पर्वतला आलो आहे ट्रेक करून. आम्ही- पर्वतला तर जाऊन आणि आम्ही वेज खाणार आहोत. आज आम्ही इथे जमलोय शुभमच्या ट्रीटसाठी. त्याचं सेलिब्रेशन आहे इथे आज. समोरून शुभम येतोय आणि आपण मागणार आहोत शुभम कडनं पार्टी. जर शुभम पार्टी देत नाही तर शुभमने रिझाईन केलं पाहिजे इथूनच. वेदांत मला फुकट देईल, तो नाही देणार कधी. एवढं ऐकलं असतं भाई. कितना चुभने लगा हूं सबको. जो भी लेना दो लेना, एवढंच घेतलं. अरे भाई आता पण आदमी 12 आणि एक वेफरचं पॅकेट घेतलं. ते अभि भालेराव आलेले ब्लॉग आहेत. मध्ये आम्ही से हाय टू द ब्लॉग. अरे मित्रांनो, आता वाजले 3:30 आणि आम्ही आलेलो आहोत मॅगी खायला. हवा बघा, हवा डेंजर हवा सुटली आहे. काय बोलतो? आपण पोचलेलो आहोत पंढरपूरला आणि आता जरा राहायला वगैरे काहीतरी सोय बघतोय. मस्त थंड वातावरण आहे, सगळीकडे वारकरी सगळे वारीला निघालेले आहेत, अर्धे अधिक इकडे पोचलेले आहेत. या हॉटेलमध्ये आम्ही बघितलं, इकडे तर रूम नव्हता. आता बघूया दुसरीकडे कुठे रूम मिळतोय का. गाडीची पार्किंग मिळत नाही, गाडीची पार्किंग शोधतोय. जेवढं जवळ जाता येईल मंदिराच्या तेवढं ट्राय करतोय आणि तिकडे जाऊन जरा पार्किंग करायचा विचार करतोय. रूम शोधायचे, अजून रूम नाही मिळालेत कुठे. गर्दी तर मस्त दिसते लोकांची, मस्त वातावरण आहे, थंड आहे वातावरण, पाऊस अजिबात नाही आहे. असंच जर दिवसभर असेल ना तर भाई मजा येईल. तर आता आपल्याला पार्किंग मिळालेली आहे. आपल्याबरोबर आहेत सिद्धेश दळवी, शुगर केन स्टुडिओचे मालक. जोश आता गाढवांना बघून तर बिलकुल नाहीये, आता शुभमला बघून पण नाहीये. आता इकडून मंदिर एक 3-3.5 किलोमीटर आहे, तेवढं चालत जावं लागणार आहे. आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, तर जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला मिळालेला आहे रूम आणि मस्तपैकी जरा फ्रेश वगैरे होतोय आता सगळे आम्ही, आणि लगेच आपण निघणार आहोत, काही जास्त थांबणार नाही. पेटीराम, ए शुभम, लेटीराम तर पेटीराम दिसतोय. रामकृष्ण सगळ्यांची तयारी झालेली आहे. सगळे चला वारीला. मैं तो
वारी जावा उठला ई ना चाल्यांची होय. आम्हाला शिकवण चांगली आहे. काय म्हणतो आपण ते? हे ईश्वरा दळवीला चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. चाल वारी बोल हरी. वा, चाल वारी आणि बोल हरी. धन्यवाद. मस्तपैकी सगळ्यांनी गंधक लावलेला आहे. आता मंदिराच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. बोला रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी. पुढे पुढे चालत राहा माऊली. आपल्यामुळे इतर भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची माऊली. पुढे पुढे चालत राहायचं आहे. तर आता आपण आलोय विठ्ठल मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या समोर. इकडून आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय, मंदिराचा ध्वज दिसतोय. बघून एकदम मस्त, एकदम मन तृप्त झालं. इकडची एनर्जी तुम्ही पाहू शकता, सगळ्यामध्ये आहे. मित्रांनो, आपल्या मागे जे आहे ते विठ्ठलाचं मंदिर आहे. सिद्धेश आहे आपल्याबरोबर. बाकी सगळी लोक जरा पुढे गेलेले आहेत. पण जी मजा येते इकडे, सगळे भक्तीत लीन होऊन नाचत आहेत. सगळे भक्तीत लीन होऊन खतरनाक वातावरण. नक्की वारीला या, नक्की. आता आम्ही चाललोय चंद्रभागेच्या तिरी. चंद्रभागा इकडून दिसते. वेगळाच अनुभव, वेगळाच, शब्दात सांगू शकत नाही असा अनुभव आहे. मी आता आलोय चंद्रभागेच्या तिरी. मंदिरी मस्त वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. चला आता जायचं आहे आपल्याला वाखरीला. तर आपण लवकर निघालं पाहिजे असं मला वाटतं. वाखरीसाठी आपण लवकर निघालं पाहिजे असं मागच्या वाटतं. वेळी आम्ही थोडं उशिरा निघालो, असं खूप पाठी उभं कारण की राहिली. जेवायचं पण आहे, तर जेवून आपण यावेळी थोडं जरा पुढे उभं राहू. तो छान आम्हाला फुटेज मिळेल आणि सायराचा ब्लॉग उत्तम होईल आणि मिलियन व्ह्यू सायराचे आहेत. तिकडे पाण्यात मुलं खेळताना बघून बरं वाटतंय. आनंदी मुलं. बोटमध्ये दाखव, पुढं दाखवली. दाखवली. मग आता एडिटमध्ये टाक. तर मित्रांनो, पंढरपूरवरनं निघून आता आपण आलो आहे वाखरी इथे. तर वाखरीला आता होणार आहे सर्वात मोठं रिंगण या वारीचं. सो ते रिंगण बघायला आपण आलेलो आहोत. तर मागे तुम्ही बघू शकता बरेच भाविक सगळे आलेले आहेत, बरेच वारकरी आलेले आहेत. तर त्यांच्यासोबतच आपणही रिंगण बघायला चाललो आहे. चला, सगळे रेडी होत आहेत. आता आम्ही माऊलींच्या पालखीसोबत आहोत. माऊलींची पालखी आता आमच्या मागे आहे. माऊलींच्या पालखीसोबत आता आम्ही चाललो आहे. वेगळा एक्सपिरियन्स आहे. पहिल्यांदा काहीतरी हे असं मी एक्सपिरियन्स करतो. तर आपण आता रिंगणमध्ये बसू. आता इकडेच भरपूर गर्दी झालेली आहे. सगळं बघू शकता पुढे मागे. अलीकडे आहे सुट्टी आणि निघते. तर बघूया किती वाजता चालू असते. वाजले 4:30. किती वेळ बसतोय काय माहीत नाही.
प्रकारे आपला वारीचा हा या वर्षीचा प्रवास इथेच संपतोय.